क्लास 1 रँक अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीचं बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री याच्यामधलं प्रॅक्टिस सेट 1.1 बघत आहोत. त्याच्यातले आपण 3 क्वेश्चन सॉल्व केलेले. आज बाकीचे उरलेले क्वेश्चन सॉल्व करूया. 4th नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. काय दिलेलं आहे? ऑन अ नंबर लाईन पॉईंट ए बी अँड सी आर सच दॅट डिस्टन्स ऑफ ए सी किती दिलेला आहे? तर 10 दिलेला आहे. डिस्टन्स ऑफ सी बी किती दिलेला आहे आपल्याला? 8 दिलेला आहे. फाइंड द डिस्टन्स ऑफ ए बी कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटी. म्हणजे आपल्याला इथे ए बी तर काढायचाच आहे. पण ए बी काढताना आपल्याला किती पॉसिबिलिटी येऊ शकतात? ए बी काढायच्या किती पॉसिबिलिटी येऊ शकतात जेव्हा आपल्याला डिस्टन्स ऑफ ए सी आणि डिस्टन्स ऑफ सी बी दिलेला आहे? तर किती पॉसिबिलिटी येऊ शकतं आपण ते काढणार आहोत. आता बघा काय काय दिलेलं आपल्याला. तर ते गिवन लिहून घेऊया आपण आधी. गिवन काय काय दिले आपल्याला? डिस्टन्स ऑफ ए सी दिलेला आहे जो की किती आहे? 10. आणि डिस्टन्स ऑफ सी बी दिलेला आहे. सी बी किती आपला? 8 आहे. आता डिस्टन्स ऑफ ए सी आणि डिस्टन्स ऑफ सी बी दिलेला आपल्याला काढायचं काय? डिस्टन्स ऑफ ए बी. तिसरा आपल्याला काढायचा. आता आपण एक एक पॉसिबिलिटी चेक करूया. आता पॉसिबिलिटी आपली कशी असू शकेल बघा. डायग्राम काढून घेऊया आधी. डायग्राम जर आपण काढली तर मध्ये काय देऊ शकतो आपण? मोठा कोण आहे आपल्याकडे? ए सी मोठा आहे. ए सी मोठा आहे. म्हणजे आपण काय म्हणणार इथे? मग ए सी म्हटलं तर मध्ये काय देणार आपण? बी देणार. ए सी जो की पूर्ण किती दिलेला आहे? टोटल जो आहे आपल्याला 10 दिलेला आहे ए सी. ए सी 10 दिलेला आहे. सी बी किती दिलेला आपल्याला? सी बी सी बी दिलेला आहे 8 दिलेला आहे. याच्यावरून आपण ए बी काढू शकतो. काय पॉसिबिलिटी पहिली आपली ही आपण फक्त बघतोय काय? ए सी किती दिलेला आहे? तर 10 दिलेला आहे. बी सी किती घेतला? 8 घेतला. तर ए बी निघू शकतो आपला. मायनस केला तर किती येईल आपला? ए बी आहे. म्हणजे ही काय झाली आपली पहिली पॉसिबिलिटी. दुसरी पॉसिबिलिटी चेक करूया. दुसरी पॉसिबिलिटी काय असू शकते आपली? ए बी पूर्ण घेतला आपण. ए बी घेतला. काढायचा आपल्याला जो की काय घेतला आपण? ए बी घेतला. मध्ये काय येणार आपला? तर सी येणार. मग ए सी किती दिले आपल्याला? तर ए सी किती दिलेला आहे? 10 दिलेला आहे. आणि सी बी किती दिलेला आहे? 8 दिलेला आहे. म्हणजे आपण बघा ए सी प्लस सी बी ॲडिशन केली तर काय मिळेल आपल्याला? ए बी मिळेल. म्हणजे ही काय आपली दुसरी पॉसिबिलिटी. आता तिसरी पॉसिबिलिटी चेक करूया. तिसरी पॉसिबिलिटी काय आहे? काय काय दिलेलं आहे आपल्याला? ए बी काढायचं आपला ए सी. इथे ए सी बी घेऊया आपण. सी बी किती दिलेला आपल्याला? 8. आणि ए सी किती दिलेला आहे? नाही, ही तर हीच पॉसिबिलिटी झाली ना 2 नंबरची आपण जी काढली तीच. तिसऱ्या पॉसिबिलिटीला कसं करू शकतो आपण? तिसऱ्या पॉसिबिलिटीला पहिली आली ए बी सी आणि दुसरी सी ए सी बी. तिसरी काय येईल मग? मध्ये ए घेणार आपण, इकडे बी आणि इकडे सी. आता ए बी किती दिलेला आहे? काढायचं आहे आपल्याला ए बी. इथं ए सी किती दिलेला आहे आपल्याला? 10 दिलेला आहे. आणि मोठा जो बी सी आहे, बी सी किती आहे? तर 8 आहे. आता हा मोठा बी सी 8 पॉसिबिलिटी होईल का तयार? हा मध्येच 10 देऊन दिलेला आहे. आणि बी सी किती आला? तर 8 आला. ही पॉसिबिलिटी होईल का? तर काय मायनसमध्ये ए बी मिळेल आपल्याला, जो की आपल्याला चालणार नाही. म्हणून आपल्या पॉसिबिलिटी किती? फक्त 2च आहे. पॉसिबिलिटी ए अँड पॉसिबिलिटी बी. कसं काय तर येणार आहे आपलं? आपण जर ए सी घेतला आणि बिटवीनला बी घेतला तर आपल्याला ए बी मिळेल. आणि बिटवीनला जर सी घेतला तरी पण आपल्याला ए बी मिळेल. पण बिटवीनला जर ए घेतला तर आपल्याला ए बी मिळेल का? नाही मिळणार. मग आपल्या पॉसिबिलिटी किती आहे? 2च आहे. चेक करूया मग. याला काय म्हणणार आपण? पॉसिबिलिटी फर्स्ट. ही पहिली वाली पॉसिबिलिटी. काय? डायग्राम काढून घेऊया आता परत पॉसिबिलिटीसाठी. काय येईल आपली? ए बी सी. बी सी 8 दिलेला आहे आणि ए सी किती दिलेला आहे पूर्ण? तर 10 दिलेला आहे. मग काय येणार आपला? मोठा कोण आहे आपला? ए सी. मग आपण इथे काय म्हणणार? डिस्टन्स ऑफ ए सी इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी.
आता AC किती दिलेलं आहे पूर्ण आपल्याला 10 दिलेला आहे इज इक्वल्स टू AB काढायचं आहे. मग इथं असंच राहू देऊया आपण डिस्टन्स ऑफ AB तसंच राहू देऊया प्लस डिस्टन्स ऑफ BC किती दिलेलं आहे आपल्याला 8 दिलेला आहे. इथे डायरेक्ट घेऊया 8 हा किती आला 8 आला. हां आता डिस्टन्स ऑफ AB प्लस 8 8 इकडे प्लस आहे आपल्याला AB काढायचं आहे. 8 जर इकडे प्लस आहे तो 10 कडे आला तर काय होऊन जाईल मायनस होऊन जाईल ना म्हणजे 10 मायनस 8 इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ AB. म्हणजे AB किती मिळाला आपल्याला 10 मधून 8 गेला तर 2 म्हणजे डिस्टन्स ऑफ AB पहिल्या पॉसिबिलिटीचा डिस्टन्स ऑफ AB किती मिळाला आपल्याला तर 2 मिळाला. केव्हा मिळाला जेव्हा पॉईंट B बिटवीनला आहे कोणाच्या एसीच्या मध्ये पॉईंट B मग आपण इथे लिहून घेऊया वेन पॉईंट B इज बिटवीन पॉईंट A अँड C. केव्हा तर पॉईंट B हा बिटवीन आहे कोणाच्या एसीच्या मध्ये जर पॉईंट B आहे तर आपल्याला पॉसिबिलिटी पहिल्यामध्ये AB किती मिळाला मग 2 मिळाला. आता दुसरी पॉसिबिलिटी चेक करूया पॉसिबिलिटी 2 2 नंबरची आपली पॉसिबिलिटी सेकंडची डायग्राम काय आपल्याला काय करायचं आहे C हा बिटवीनला घ्यायचा आहे. डायग्राम काय तर C मध्ये घेतला आणि AB आला. AC किती येणार आहे आपला 10 येणार आहे CB किती आला तर 8 आला. मग काय येणार आहे आपला डिस्टन्स ऑफ मोठा कोण आहे आपला A आणि B. मग AB काढतोय आपण इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ AC प्लस डिस्टन्स ऑफ BC. डिस्टन्स ऑफ AC किती दिले आपल्याला 10 दिलेला आहे प्लस BC किती दिलेला 8 डायरेक्ट ॲडिशन करायचे आपल्याला 18 आला म्हणजे डिस्टन्स ऑफ AB किती मिळाला आपल्याला तर 18 मिळाला. पण केव्हा मिळाला जेव्हा पॉईंट C बिटवीनला आहे AB ला आपण काय म्हणणार आपल्याला मिळाला AB केव्हा वेन पॉईंट C इज बिटवीन पॉईंट A अँड पॉईंट B. जेव्हा पॉईंट काय C जर बिटवीन असेल AB ला तर आपल्याला AB मिळतो तेव्हा AB किती असतो आपला 18 असतो आणि पहिल्या वेळेस AB किती होता आपला 2 होता म्हणजे पॉसिबिलिटी किती आपल्याकडे 2 पॉसिबिलिटी आहे. AB येण्याच्या 2 पॉसिबिलिटी काय काय 2 आणि 18 मग आपण काय म्हणणार आपल्याकडे 2 पॉसिबिलिटी आल्या AB ची व्हॅल्यू काय काय आली आपल्याकडे 2 और 18 ही काय आली आपली AB ची व्हॅल्यू आली 2 पॉसिबिलिटी साठी. या टाईपचा क्वेश्चन एक्झाममध्ये येतो. तुम्हाला काय करायचं फक्त पॉसिबिलिटीचे आधी रफमध्ये डायग्राम काढून आपण जसं केलं होतं पहिले तसं रफमध्ये डायग्राम काढून आपण चेक करणार किती पॉसिबिलिटी येतात आणि त्याच्यानंतर मग आपण सॉल्व करणार म्हणजे जास्त कन्फ्युजन होत नाही. आता ह्याच टाईपचा पुढचा क्वेश्चन आहे तो सॉल्व करूया. 5th नंबरचा क्वेश्चन सॉल्व करूया. पॉईंट X, Y, Z are collinear such that distance of XY is equals to 17, distance of YZ is equals to 8 and find the distance of XZ. म्हणजे याच्यामध्ये पण आपल्याला जसं आपण मागे पॉसिबिलिटी चेक केली त्या प्रकारे पॉसिबिलिटी चेक करायची आणि आपल्याला काय काढायचं तर डिस्टन्स ऑफ XZ काढायचं आहे. याच्यामध्ये पण किती पॉसिबिलिटी येतील 2च पॉसिबिलिटी येतील कारण तिसरी पॉसिबिलिटी शक्य आहे का तर नाही. मग करूया आपण गिवन काय दिले आपल्याला गिवन डिस्टन्स ऑफ XY किती येणार तर तो 17 येणार. डिस्टन्स ऑफ XZ हा काढायचा आहे आणि डिस्टन्स ऑफ YZ किती येणार तर तो दिलेला आपल्याला 8 दिलेला आहे. त्याच्यामध्ये पण परत आपण पॉसिबिलिटी चेक करणार. पहिली पॉसिबिलिटी काय येऊ शकते आपली ABCने सॉरी काय दिलं एक आपल्याला XYZ दिलेला आहे. आपण इथे काय घेतला X आणि Y घेतला मध्ये काय घेतला Z घेतला कारण का मोठा जो आहे किती दिलेला आता XY दिलेला मग आपण मोठा घेतला XY जो की 17 आणि XZ आपल्याला काढायचा आहे. YZ किती दिलेले आपल्याला 8 दिलेले आपण काढू शकतो. पहिली पॉसिबिलिटी आपली पॉसिबल आहे 17 मोठा आहे हा छोटा मायनस केला तर आपल्याला काय मिळेल XZ मिळेल म्हणजे ही आपली पॉसिबिलिटी येऊ शकते.
दुसरी पॉसिबिलिटी काय येऊ शकते आपली, रफ डायग्राममध्ये चेक करूया. काय येईल आपली वाय झेड, दोघांची आपण ॲडी काय लिहितं एक्स वाय आणि झेड. वाय झेड किती दिलेला आपल्याला 8 दिलेला आहे आणि एक्स वाय किती दिलेला आहे तर 17 दिलेला आहे. आपण काय काढू शकतो एक्स झेड हा काढू शकतो. दोघांची जर आपण ॲडिशन केली तर काय काढू शकतो आपण एक्स झेड काढू शकतो. म्हणजे ही आपली पॉसिबिलिटी पण येऊ शकते. आता तिसरी जी आहे जे की नाही येणार पण आपण ट्राय करून बघूया. काय येणार आपल्या मध्ये काय घेतलं आपण बिटवीनला एक्स घेतला वाय घेतला. आता काय राहिला आपल्याला एक्स घ्यायचा राहिला. झेड आणि वाय झाला एक्स घ्यायचा राहिला. इथे काय येणार मग वाय आणि इथे झेड. आता आपल्याला काय दिलं आहे वाय एक्स किती आपला 17 आणि वाय झेड किती हा टोटल बाहेरचा 8. शक्य आहे का नाही. म्हणजे आपली तिसरी पॉसिबिलिटी शक्य नाही. याच्यामध्ये पण किती पॉसिबिलिटी आहे 2च पॉसिबिलिटी आहे. तर त्याच्या आपण काढूया. आता डिस्टन्स ऑफ काय काढायचं आपल्याला तर डिस्टन्स ऑफ एक्स झेड काढायचं आहे. 2 पॉसिबिलिटी आपल्या येऊ शकतात. मग आपण काय नाव देणार याला पॉसिबिलिटी फर्स्ट. पॉसिबिलिटी फर्स्ट पॉसिबिलिटी काय आपली डायग्राम मध्ये काय घ्यायचं आपल्याला बिटवीनला तर झेड घ्यायचं आहे एक्स आणि वाय. टोटल जो आहे एक्स वाय किती दिलेला आहे तर तो दिलेला आहे 17. एक्स झेड आपल्याला काढायचा आहे आणि वाय झेड किती तर 8 दिलेला आहे. मोठा कोणी आपला एक्स वाय मोठा आहे. मग आपण काय म्हणणार डिस्टन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ एक्स झेड प्लस डिस्टन्स ऑफ झेड वाय. डिस्टन्स ऑफ एक्स वाय किती दिलेला आपल्याला 17 दिलेला आहे इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ एक्स झेड किती काढायचा आहे तो डिस्टन्स ऑफ एक्स झेड प्लस डिस्टन्स ऑफ झेड वाय किती आहे 8 दिलेला आहे. आता आपण काढतो काय एक्स झेड काढतोय. एक्स झेड काढतोय तर हा जो 8 आहे एक्स झेडला प्लस आहे 17 कडे आला तर काय होऊन जाईल मायनस होऊन जाईल. म्हणजे 17 मधून जर 8 मायनस केला आपण आपल्याला काय मिळणार आहे डिस्टन्स ऑफ काय मिळेल आपल्याला एक्स झेड मिळणार म्हणजे 17 मधून 8 गेला किती आला आपला 9 मिळेल. डिस्टन्स ऑफ एक्स झेड किती मिळाला आपल्याला 9 मिळाला. पण केव्हा जेव्हा पॉइंट झेड हा मध्ये आपण काय म्हणणार मग वेन पॉइंट झेड इज बिटवीन पॉइंट एक्स अँड वाय. जर काय पॉइंट झेड हा बिटवीनला आहे एक्सला पॉइंट एक्सला आणि वायला तर आपले जो डिस्टन्स ऑफ एक्स झेड आहे तो किती मिळतो आपल्याला 9 मिळतो. ही काय आपली पहिली पॉसिबिलिटी. आता दुसरी पॉसिबिलिटीमध्ये काढूया आपली व्हॅल्यू काय येते पॉसिबिलिटी सेकंड. दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये काय आपल्याला डायग्राम काय येईल आपली एक्स वाय झेड एक्स वाय झेड. एक्स वाय किती आपल्याला 17 आणि वाय झेड किती दिलेले आपल्याला 8 दिलेले आहे. मग आपला काय येणार डिस्टन्स ऑफ एक्स झेड इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ एक्स वाय प्लस डिस्टन्स ऑफ वाय झेड. म्हणजे आपण काय काढतोय एक्स झेड हे काढतोय बिटवीनला काय घेतलेलं आहे आपण इथे बिटवीनला काय घेतलेलं आहे तर वाय घेतलेला आहे. वाय घेतलेला असताना एक्स वाय किती दिलेला आहे 17 वाय झेड किती दिलेला आहे 8 दिलेला आहे. मग इथे डायरेक्ट घेऊया 17 प्लस 8 ॲडिशन जर केली तर आपल्याला काय मिळेल डिस्टन्स ऑफ एक्स झेड मिळेल जो किती आला 17 प्लस 8ची ॲडिशन किती येते 25. म्हणजे एक्स झेड किती आला आपल्याला 25. केव्हा केव्हा आला आपल्याला वेन आपण काय घेतला पॉइंट वाय इज बिटवीन पॉइंट एक्स अँड पॉइंट झेड. केव्हा जेव्हा पॉइंट वाय बिटवीनला असेल पॉइंट एक्सच्या आणि झेडच्या तेव्हा आपल्याला काय मिळतो डिस्टन्स ऑफ एक्स झेड मिळतो जो की किती आपला 25 आहे. म्हणजे डिस्टन्स ऑफ एक्स झेडच्या किती व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला 2 व्हॅल्यू मिळाल्या. मग आपण लिहून घेऊया डिस्टन्स ऑफ एक्स झेड इज इक्वल्स टू काय काय आपली 9 और
25 या दोघं व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. 2 पॉसिबिलिटीमधून ह्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहे. या प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. 2 व्हॅल्यू दिल्या आणि तिसरी व्हॅल्यू काढायची असेल तर आपण ह्या प्रकारे सॉल्व करू शकतो त्याला. क्वेश्चन नंबर 6 दिलेले आपल्याला, स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. म्हणजे आपल्याला डायग्राम पण काढायची आणि क्वेश्चनचा आन्सर पण द्यायचं. आपल्याला काय दिले, इफ ABC दिलेलं आपल्याला, ह्याच फॉर्मॅटमध्ये आपला ABC असणार आहे. म्हणजे बी काय असणार आहे आपल्याला, बिटवीनला असणार आहे, तर बी असणार आहे, इथं ए असणार आहे आणि इथे काय असणार आहे, सी असणार आहे. म्हणजे पॉईंट बी हा काय बिटवीनला, लेंथ AC दिलेली आहे, लेंथ BC दिलेली आहे, आपल्याला काढायचं काय, लेंथ AB काढायचं. AC जो आहे टोटल, ही जी AC आहे टोटल ही किती दिलेली, तर 11 दिलेली. BC जी आहे, BC किती दिलेली आहे, 6.5 दिलेली. आपल्याला काढायची काय, तर AB काढायची. म्हणजे आपण इथं पॉसिबिलिटी चेक करणार का, नाही करणार. कारण आपल्याला डायरेक्ट दिले त्यांनी ABC, म्हणजे बिटवीनला काय, तर B आहे. आपल्याला पॉसिबिलिटी चेक करायची गरज नाही, डायरेक्ट आपण आन्सर काढणार कशाचं, ABचा. आता मोठा कोण इथे, AC. आपण काय म्हणणार इथे, लेंथ म्हणा किंवा डिस्टन्स म्हणा. लेंथ ऑफ AC इज इक्वल्स टू लेंथ ऑफ AB प्लस लेंथ ऑफ BC. लेंथ ऑफ AC किती दिलेला आपल्याला, 11 दिलेला आहे, इज इक्वल्स टू लेंथ ऑफ AB आपल्याला फाइंड करायचं आहे, प्लस लेंथ ऑफ BC किती दिलेला आहे, तर तो किती आहे, 6.5. आता आपल्याला AB फाइंड करायचं आहे. मग 6.5 इकडे काय, ABला प्लस आहे. तो जर आपण 11 कडे आणला तर काय होऊन जाईल, मायनस होऊन जाईल. म्हणजे आपलं काय येईल, मग 11 मायनस 6.5 इज इक्वल्स टू लेंथ ऑफ AB. आता पॉईंटवालं मायनस आहे. कसं करणार मग, 11.0, कारण पॉईंट आहे ना, इथं पॉईंट आहे. मग 11च्या पुढे काय घेणार आपण, 0 पॉईंट घेऊन एक 0 घेणार. पॉईंटच्या खाली पॉईंट घेतला, इथे काय दिला, 5 दिला, आणि इथे काय दिला, 6 दिला. काय करते आपण, मायनस करतो. आता 0 मधून 5 जाईल का, नाही. कॅरी घेतली 1, याच्याकडे किती उरला, 0. मग 10 मधून 5 गेला, किती उरला, 5. इथं 0 आहे, 0तून 6 जाणार नाही, म्हणून शेजारून कॅरी घेतली 1. इथे पण किती आला, 10. 10 मधून 6 गेला, किती आला, 4. पॉईंटच्या खाली पॉईंट. म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते किती आले, तर 4.5. 4.5 आपला काय आलेला आहे, लेंथ ऑफ AB. लेंथ ऑफ AB किती आला आपला, 4.5. हा पहिला क्वेश्चन आहे. याच टाईपमध्ये दुसरा आहे, तो पण सॉल्व करून घेऊया. 3 क्वेश्चन दिलेले आपल्याला, तिघं पण आपण सॉल्व करून घेणार आहोत. 6 मधला सेकंड क्वेश्चन दिलेला आपल्याला, इफ RST लेंथ ऑफ ST किती दिलेला, तर लेंथ ऑफ ST किती, 3.7. लेंथ ऑफ RS किती दिलेला आहे, 2.5 दिलेला. देन द फाइंड काय करायचं आपल्याला, लेंथ ऑफ RT फाइंड करायचा. आपण आधी फिगर काढून घेऊया. डायग्राम काय येणार आहे आपली, बिटवीनला कोण येणार आहे, तर एस येणार आहे. त्यांनी दिलेला आहे म्हटलं, R आणि T घेतला साईडला. बिटवीनला कोण आलेला आपला, एस आलेला आहे, RT आपण घेऊन घेतला. व्हॅल्यू टाकून घेऊया. ST दिलेला आपल्याला, ST किती येतो, 3.7 दिलेला आहे. आणि RS किती दिलेला आहे, 2.5 दिलेला. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, तर आपल्याला हा जो आहे RT हा काय करायचा, आपल्याला फाइंड करायचा आहे. मग आपण व्हॅल्यू लिहून घेऊया. गिवन दिलेले आपल्याला, गिवनमध्ये काय काय लिहून घेऊ शकतो आपण. गिवनमध्ये लेंथ ऑफ ST किती, ही 3.7. लेंथ ऑफ RS किती आहे, 2.5. आपण मोठा कोण आहे आपला, RT. मग डिस्टन्स ऑफ RT आपल्याला जो की फाइंड पण करायचा आहे. डिस्टन्स ऑफ RT इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ RS प्लस डिस्टन्स ऑफ ST. डिस्टन्स ऑफ RS प्लस डिस्टन्स ऑफ ST. आता व्हॅल्यू टाकूया. RS किती दिलेला आपल्याला, 2.5 दिलेला आहे, प्लस ST किती दिलेला आहे, 3.7. काढतो काय आपण, डिस्टन्स ऑफ RT. आपण जर ॲडिशन केली, कशाची करायची आपल्याला, 3.7 पॉईंटच्या खालीच पॉईंट घ्यायचा, 2.5. ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करताना पॉईंटच्या खाली नेहमी पॉईंट घ्यायचा. किती आला मग, 7 आणि 5 12, कॅरी 1, किती आला, 6.2. म्हणजे आपला RT जो आहे, RT किती मिळाला आपल्याला, 6.2 मिळाला. RTची जी पूर्ण व्हॅल्यू आहे ती किती आली आपली, 6.2 आली. इझी टाईपचे क्वेश्चन आहे. काय होता आपला 6 मधला सेकंड होता. आता 6 मधला थर्ड आपण सॉल्व करून घेऊया.
क्वेश्चन 6 मधलाच आपला थर्ड क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे आपल्याला XYZ मध्ये एक्स झेड दिलेला आहे किती तो 3√7 हा. XY दिलेला आहे √7 हा. अँड फाइंड काय करायचं आपल्याला Y अँड Z हा फाइंड करायचा आहे. डायग्राम काय येईल आपली एक्स बिटवीनला कोण आहे तर Y आणि इकडे काय झेड आपल्याला काय काय दिलेलं आहे एक्स आणि झेड म्हणजे बाहेरची टोटल व्हॅल्यू दिलेली किती ती 3√7 दिलेली एक्स वाय दिलेला आहे एक्स वाय किती तो √7 आणि आपल्याला काय करायचं आहे वाय झेड हा फाइंड करायचा आहे मोठा कोण आहे आपला तर एक्स झेड हा मोठा आहे काय काय दिले आपल्याला गिवन लिहून घेऊया आपण लेंथ म्हणूया लेंथ एक्स वाय लेंथ एक्स वाय किती एक्स झेड दिलेला आहे किती तो 3√7 लेंथ एक्स वाय दिलेला आहे √7 आणि लेंथ वाय झेड दिलेला आहे क्वेश्चन मार्क आपल्याला तो फाइंड करायचा मोठा कोण आहे तर लेंथ एक्स झेड हा मोठा आहे तो आधी लिहून घेऊया इज इक्वल्स टू दोघांची काय करूया आपण ॲडिशन करूया लेंथ ऑफ एक्स वाय प्लस लेंथ ऑफ वाय झेड एक्स झेड किती दिलेला आहे 3√7 इज इक्वल्स टू एक्स वाय किती आहे √7 प्लस लेंथ ऑफ वाय झेड आता बघा काय लेंथ ऑफ वाय झेड आपल्याला फाइंड करायचं आहे मग √7 इकडे प्लस आहे लेंथ वाय झेडला जर तो इकडे आला लेंथ एक्स झेडकडे म्हणजे कोणाकडे 3√7 कडे तो काय होऊन जाणार आहे मायनस होऊन जाणार म्हणजे 3√7 मायनस हा इकडे प्लस होता इकडे आला तर काय झाला मायनस झाला इज इक्वल्स टू लेंथ ऑफ वाय झेड आपल्याला काय करायचं आहे 3√7 मधून √7 काय करायचं आहे मायनस करायचा आता इथे काय येणार मग आपला इथे 3 आहे √7च्या आधी काहीच नाही म्हणजे काय असतो तिथे नेहमी 1 असतो मग 1 असतो आता 3 मधून 1 गेला तर काय येणार आहे आपला 2 येणार आहे √7 जसा तसा म्हणजे लेंथ वाय झेड जो आहे आपला तो किती आलेला आहे तर 2√7 हा आपल्याला मिळालेला आहे काय केलं आपण इथे √7 इकडे प्लस होता इकडे आणला मायनस √7च्या आधी कोणतीच व्हॅल्यू नाही म्हणजे कोण काय असणार म्हणजे ते काहीच नसतं तिथे काय असतं नेहमी 1 असतं मग 3 मधून 2 गेला किती मिळाला आपल्याला 3 मधून 1 गेला किती मिळाला 2√7 मिळाला √7 मधून √7 जात नाही म्हणून √7 तसंच ठेवला 3 मधून 1 गेला 2 आला 2√7 लेंथ वाय झेड किती आला आपल्याला 2√7 मिळाला हा काय होता आपला क्वेश्चन नंबर 6 क्वेश्चन नंबर 6 मध्ये किती टोटल क्वेश्चन होते तर 3 होते तिघं पण आपण सॉल्व केले आता एक छोटासा क्वेश्चन आहे 7वा जो आहे एकदम इझी आणि एकदम छोटासा आहे तो सॉल्व करूया क्वेश्चन 7 दिलेला आहे विच फिगर इज फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉईंट म्हणजे आपण काय केलं 3 नॉन कोलिनियर पॉईंट घेतले तर त्याच्यापासून कोणती फिगर फॉर्म होईल ते आपल्याला सांगायचे नॉन कोलिनियर म्हणजे काय जे एका लाईनमध्ये नसतात त्यांना काय म्हणतो आपण नॉन कोलिनियर तुम्ही कुठे पण घेऊ शकता ते 3 पॉईंट कोलिनियर कोणते असतात जे एका लाईनमध्ये असतात ते कोणते असतात तर कोलिनियर याला काय म्हणतो आपण कोलिनियर आणि नॉन कोलिनियर काय जे कुठे पण असतं त्यांना काय करायचं आपल्याला जॉईन करायचं 3 नॉन कोलिनियर काय फॉर्म झाला आपला ट्रायंगल तयार झाला तुम्ही कुठे पण घेऊ शकता 2 जवळ घ्या एक लांब घ्या कुठे कुठे घ्या काय तयार होतोय तरी पण ट्रायंगलच तयार होते म्हणजे आपली डायग्राम जी आहे 3 कोलिनियर पॉईंट पासून 3 नॉन कोलिनियर पॉईंट पासून तर कोणती फॉर्म होती आपली ट्रायंगल मग आपला आन्सर काय येणार आहे तर कोणती डायग्राम फॉर्म झाली आपली ट्रायंगल ही डायग्राम फॉर्म झालेली आहे 3 नॉन कोलिनियर पॉईंट 3 नॉन कोलिनियर पॉईंट पासून काय तयार झालं आपलं ट्रायंगल हे तयार झालं ह्या क्वेश्चन मध्ये एवढंच फक्त काय करायचं होतं आपल्याला फक्त फिगर सांगायची होती का 3 नॉन कोलिनियर पॉईंट असेल तर कोणती फिगर आपली तयार होईल इथे आपला प्रॅक्टिस सेट 1.1 हा संपलेला आहे आपण टोटल 7 क्वेश्चन होते 7च्या 7 पण क्वेश्चन सॉल्व केले पार्ट 1 मध्ये काही केले 3 आणि पार्ट 2 मध्ये हे बाकीचे सॉल्व केले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा